नमस्कार, महासागरच्या क्राईम न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। वडनेर भैरव येथून स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनासाठी शाळेत 7 वर्ष चिमुकला गेला असता त्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली। यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आता या मुलाच्या हत्येनंतर वडनेर भैरव मध्ये बंद पाळण्यात आलाय। मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत अधिक माहिती अशी आहे की नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे मोलमजुरी करणारे परप्रांतीय व्यक्ती संतोष भगत यांच्या 7 वर्षीय मुलाचे 3 दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते। आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद संतोष भगत यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता। 7 वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता। या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले। संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने मुलाची हत्या करून मृतदेह मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला। लहान मुलाला एका मंदिराजवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही समोर आलाय। त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला। अखेर आज बालकाचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात आढळून आलाय। या घटनेमुळे वडनेर भैरव गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। 7 वर्षीय बालकाच्या हत्येच्या निषेधार्थ वडनेर भैरव ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय।